तर हीट आणि टेम्परेचर जे आहे या दोघांमध्ये आपल्याला नेहमी कन्फ्युजन राहत असते. हीट काय असते आणि टेम्परेचर काय असते या दोघांमधला फरक पण आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर आता इथं इथं काय दिसायला भेटते बरं का, इथं दोन गोष्टी आपल्या समोर ठेवल्या आहेत. जसं की खालची जी की एक वस्तू आहे ती हॉट आहे आणि वरची वस्तू जी काय आहे ती कोल्ड आपल्याला दिसायला भेटते. ठीक आहे. हां, तर मग काय बरं का होतंय काय नेमकं आपण बघितलं आतापर्यंत आपण इंजिनिअरिंग पण पास झालेलो आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय बरं का, की ही जी काही हीट आहे याच्यामध्ये असणारी जी हीट असते हॉटमध्ये असणारी हीट ती कोल्डमध्ये ट्रान्सफर होत असते. आपण काय म्हणत होतो की हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे जे ना ती उष्णता ट्रान्सफर होत असते. आता उष्णता ट्रान्सफर होत असते म्हणजे नेमकं उष्णता म्हणजे काय हे समजून घेणं जरुरी. आता हे एक बात तर फिक्स आहे की सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो, प्रत्येक जे काय आहे ते पार्टिकलने बनलेले आहेत. आपण सकाळी शिकलो बरोबर की नाही, ते पार्टिकलपासून बनलेले असतात. आता हॉट आणि कोल्ड बॉडी याच्याबद्दल ऑब्झर्व केलं तर काय दिसायला भेटतं की हॉट बॉडी आपण कोणाला म्हणतो, याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहे पार्टिकल हे काय करत असतात, यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी खूप जास्त असते. तो यांच्यामध्ये जे ना कायनेटिक एनर्जी खूप जास्त असते त्यामुळे ते एकमेकांवरती खूप जबरदस्त कोलेड होत असतात आणि जबरदस्त कोलेड झाल्यामुळे आपल्याला ती हीट प्रोड्यूस होताना दिसायला भेटत असते. राईट का. तो हीट एक काय आहे, हीट जी काय आहे ती हीट एक एनर्जी आहे. हीट एक काय आहे, एक ऊर्जा आहे. तर जी ऊर्जा असते आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ट्रान्सफर होत असते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तो हीट जी काय आहे ती हीट एक एनर्जी आहे जी आपल्याला सेन्स होत असते. ठीक आहे. सेन्स होत असते. कशाने सेन्स होते, डोळ्यांनी सेन्स होते का, नाही. तर ती डोळ्यांनी सेन्स होत नाही का, कारण की हीट जी आहे ती मायक्रोस्कोपिक इफेक्ट आहे. तर एक मायक्रोस्कोपिक इफेक्ट आहे तो आपल्याला सेन्स होतो, परंतु स्पर्श केल्यावरती आपल्याला काय होत असतो, तो सेन्स होत असतो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय कळतंय बरं का, की हीट जी आहे ती हीट एक एनर्जी आहे. कोणती एनर्जी, तर हीट जी काय आहे ती एक कायनेटिक एनर्जी आहे. कोणती कायनेटिक एनर्जी, तर कायनेटिक एनर्जी ऑफ व्हॉट, पार्टिकल. जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी, जर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जर का जास्त असेल तर हीट एनर्जी जास्त दिसायला भेटेल. पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जर का कमी असेल तर आपल्याला हीट जी आहे ती आपल्याला कमी दिसायला भेटेल. तर ॲक्च्युली हीट जी काही असते ती काय असते, कायनेटिक एनर्जी असते पार्टिकलची. तर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी दिसायला भेटते. मग आता आपण काय म्हणतो की यार पार्टिकलची कायनेटिक एनर्जी या ठिकाणी जास्त आहे. तर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जास्त असेल तर त्याचं जे काही टेम्परेचर जास्त असतं. कायनेटिक एनर्जी जर का जास्त असेल तर त्याचं टेम्परेचर जास्त असतं. याचा अर्थ असा आहे की हीट मेजर करण्यासाठी किंवा हीटला सांगण्यासाठी आपल्याकडे टेम्परेचर नावाची गोष्ट असते. ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये पुढे. तर आता आपण काय बघतोय की टेम्परेचर जे ना डिग्री सेल्सिअस समजा, त्याचं आपण काय करतोय ते मेजर करतोय आणि मला दिसायला भेटते की इथं 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं जे काही आहे ना इथं समजा 5 डिग्री सेल्सिअस आहे. तो इथं जे काही 5 डिग्री सेल्सिअस आहे 20 डिग्री सेल्सिअस आहे. मग आता 20 डिग्री सेल्सिअसवाल्यामध्ये काय घडत आहे, जे पार्टिकल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त आहे, परंतु हा कोल्डवाला जो याची कायनेटिक एनर्जी कमी. आता घडतं काय, जेव्हा पण आपण हे दोघं एकमेकांवरती ठेवले असतील तर याचा पार्टिकल जो कायनेटिक एनर्जी जास्त असल्या कारणाने वरच्या पार्टिकलला धक्का मारतो, व्हायब्रेट होत असतो. तो धक्का मारतो म्हणजे काय, तर वरचे जे पार्टिकल्स आहेत ते पण एकमेकांना पुढे धक्का मारतील. याचा अर्थ काय होता की इकडचे जे पार्टिकल्स आहे यांची कायनेटिक एनर्जी तर होती, परंतु टच केल्यामुळे कोल्ड पार्टिकल त्याच्यावरती ठेवल्यामुळे इकडची कायनेटिक एनर्जी तिकडच्या पार्टिकलमध्ये ट्रान्सफर होते. कारण की यांची कायनेटिक एनर्जी कमी होती, कोल्डवाल्यांची कायनेटिक एनर्जी कमी असते. त्यांचा जे काही ते कमी स्पीडमध्ये हळूहळू त्यांच्या तिथे इकडे तिकडे फिरतात बरोबर. तर इकडून जे काय इकडून कायनेटिक एनर्जी तिकडे ट्रान्सफर होत असते आणि थोड्या वेळानंतर काय दिसायला भेटत असतं आपल्याला, की जी की कोल्ड बॉडी आणि हॉट बॉडी आहे थोड्या वेळानंतर जे आहे दोघांचं टेम्परेचर जर मेजर केलं तर दोघांचं टेम्परेचर आपल्याला सारखं दिसायला भेटतं. त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणून देत असतो. तर एक पॉईंट आपल्याला दिसायला भेटतोय की हीट जी आहे ती हीट एनर्जी असते आणि हीट एनर्जी असल्या कारणाने ती ट्रान्सफर होत असते. ती ट्रान्सफर नेहमी हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर होत असते. मी आता टेम्परेचर शब्द वापरला आहे, पण टेम्परेचर म्हणजे काय पुढे आपण बघूया. तो हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरची ट्रान्सफर होत असते. ते असं का घडत असते, कारण की जो हाय टेम्परेचरवाला आहे त्या हाय टेम्परेचरमध्ये कायनेटिक एनर्जी जी आहे ती जास्त असते. ते पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी जास्त असल्या कारणाने ते एकमेकांना टक्कर जास्त देत असतात आणि तीच टक्कर जी आहे ती जर का कॉन्टॅक्ट जर असेल तर त्याच्यामधून काय होते, ट्रान्सफर होऊन कोल्ड बॉडीमध्ये जात असते आणि त्यांची पण कायनेटिक एनर्जी वाढून जाते. त्यामुळे त्याचं टेम्परेचर आपल्याला काय दिसायला भेटते, वाढताना दिसायला. तो कोल्ड बॉडीचं टेम्परेचर वाढेल आणि जे हॉट बॉडी आहे त्याचे टेम्परेचर ते कमी होताना दिसायला भेटत असतं आणि थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला दिसत असतं. तो हीट एनर्जी असते ती सेन्स करता येते बाय द व्हॉट, टचने सेन्स होईल. तो टचने डोळ्यांनी कधीही सेन्स होत नाही. पुढे जाऊ.
सो व्हॉट, ठीक आहे, ही बात आपल्याला कळाली. आता पुढे जर गेला तर काय, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हा पॉईंट महत्त्वाचा होता. पुढे एनर्जी म्हणजे काय बरं रे, एनर्जी कोणाला म्हणणार, एनर्जी आणि फोर्स वगैरे आपण बघणार आहोत. एनर्जी काय असते, एनर्जीला ज्याला ऊर्जा म्हणतो आपण, एनर्जी म्हणजे काम करायची क्षमता ज्याच्यात आहे त्याला आपण एनर्जी म्हणतो. ॲबिलिटी टू डू वर्क, राईट का. सो एनर्जी म्हणजे काय, ॲबिलिटी टू डू वर्क आपण म्हणतो, काम करण्याची क्षमता ज्याच्यात आहे ती ऊर्जा आहे. आपल्यामध्ये पण ऊर्जा आहे, म्हणून आपण काय करत असतो, कोणतंही काम आपण करत असतो, बरोबर. तर मग एक बात तर पक्की आहे की हीट म्हणजे काय, एक एनर्जी आहे. म्हणजे हीट कधी पण काय करत असते, काम करत असते, कार्य करत असते. सो हीट जी आहे ती हीटमुळे काय असते, वर्क डन घडत असते. तो हीटमुळे काय घडत असते, वर्क डन घडत असते. ही बात कन्फर्म झाली. हीट एक एनर्जी आहे आणि एनर्जी म्हणजे ॲबिलिटी टू डू वर्क. देअरफॉर हीटसुद्धा काय करत असते, काम करत असते. तो हीट काम करत असते. पुढे जर गेला तर काय, नाऊ नेक्स्ट. सो व्हॉट काइंड ऑफ एनर्जी, तर हीट एक एनर्जी आहे, पण कोणत्या प्रकारची एनर्जी. सो इट इज व्हॉट, फ्लो ऑफ द कायनेटिक एनर्जी. तर हीट जी आहे ती हीट तर एनर्जी आहे, पण कोणत्या प्रकारची एनर्जी आहे, तर फ्लो ऑफ एनर्जी किंवा आपण म्हणतो टोटल कायनेटिक एनर्जी. सो हीट इज नथिंग बट दी व्हॉट, टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जीचे पण प्रकार असतात का, तर हो, कायनेटिक एनर्जीचे पण काय आहेत, प्रकार आहेत. तर जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल इकडे तिकडे धावत असतात, बरोबर. त्यांच्या धावण्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो त्यांची, बरोबर. पण कायनेटिक एनर्जी आहे ते पण वेगवेगळ्या प्रकारची असते. आणि आपण काय बोलतो की टोटल कायनेटिक एनर्जी असते, त्याला म्हणून देतो आपण हीट. सो हीट इज द एनर्जी, बट विच टाईप ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी. तर पूर्ण डिपेंड कसं करतो, हीट इज द टोटल कायनेटिक एनर्जी. मग टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी आहे. तो कायनेटिक एनर्जीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी दिसायला भेटते, आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिसायला भेटत असते. तो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिसायला भेटत असते, ठीक आहे. तो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कायनेटिक एनर्जी आहे. तो देअरफॉर हीट म्हणजे काय, तर हीट इज अ टोटल कायनेटिक एनर्जी. ही झाली आपली हीट. इथपर्यंत आपण पोहोचतोय. पुढे जाऊया. टेम्परेचर आणि हीटमधला अजून फरक आपल्याला कळालेला नाही. पुढे जाऊ. तर पुढे जर बघायला गेलं तर काय बघा, आता इथं टेम्परेचर आलं. तो टेम्परेचर इज व्हॉट, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर हीट मेजर करण्यासाठी लक्षात घ्या, हीट वेगळी आहे आणि टेम्परेचर वेगळं आहे. तर हीट मेजर करण्यासाठी आपल्याकडे काय असणार आहे, टेम्परेचर. तो टेम्परेचर इज अ मेजर ऑफ व्हॉट, हीट. तो टेम्परेचर इज व्हॉट, मेजर ऑफ हीट. हीट मेजर करण्यासाठी टेम्परेचर आपल्याकडे असते. तो टेम्परेचर इज अ मेजर ऑफ द हीट. आता डिपेंड कसं करतात लक्षात घ्या. तो पहिले होते आपली हीट. हीट इज व्हॉट, टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण काय म्हणून देतो, हीट. बट टेम्परेचर इज व्हॉट, टेम्परेचर इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ही बात पक्की लक्षामध्ये ठेवा. याच्यावरती खरंच क्वेश्चन आहेत, ते त्यांनी पण मेन्शन केले. रिमेंबर ठेवा ही बात, ठीक आहे. राईट. तो मी काय बोललो बरं का, तर हीट जी काही असते ती हीट इज द टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट दी व्हॉट, टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमुळे येणारी कायनेटिक एनर्जी, रोटेशनल मोशनमुळे येणारी, असे 3 मोशन असतात, त्या सगळ्यांच्या मोशनमुळे, राईट का, तर ती आपल्याला दिसायला भेटत असते. सो हीट इज द टोटल कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. एवढी बेसिक लेवलला बात तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे जाऊन तर आपल्याला कळणार असते, ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन पक्का असतो, ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे जर गेला तर काय, देअरफॉर तो टेम्परेचर आणि हीट, फ्लो ऑफ कायनेटिक एनर्जी और टोटल कायनेटिक एनर्जी शब्द लक्षात ठेवायचा. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, सो हीट इज अ फ्लो ऑफ व्हॉट डायरेक्शन. आता हीट कोणत्या डायरेक्शनमध्ये तर बघितलं आपण. हीट काय, इथं टेम्परेचर, ज्याचं टेम्परेचर जास्त आहे याचं टेम्परेचर कमी आहे. तो टेम्परेचर जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे उष्णता वाहत असते. अशा बेसिक लेवलला पण तुम्हाला उदाहरण ती देऊन देत असतात, ठीक आहे. तो बेसिक लेवलला उदाहरण देऊन देतील तिथं आपल्याला सुटून जाणार आहे. आता हे घडत कशामुळे होतं मी तुम्हाला तेही सांगितलं. तो हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर का जात असतं, याचं रिझन जर विचारलं तर काय सांगायचं, तर काय असणार आहे, हाय टेम्परेचरमध्ये पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जास्त असते, राईट. तो पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जास्त असल्या कारणाने ती काय करत असते, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे पार्टिकल असतात त्यांना टक्कर मारत असते. त्यांना टक्कर मारल्यामुळे काय असतात, जे स्लो मोशन असणारे पार्टिकल, बरोबर आहे. आता समजा एखादा हा पार्टिकल आहे, याची कायनेटिक एनर्जी जास्त आहे, आणि हा एक पार्टिकल आहे, याची कायनेटिक एनर्जी म्हणजे व्हेलॉसिटी म्हणू आपण. तो याची व्हेलॉसिटी फास्ट आहे हा, आणि हा स्लो आहे. तो फास्टवाला जर का याच्याकडे आला तर स्लोवाला सुद्धा जोरात पडायला लागून जातो, बरोबर की नाही. तो म्हणजे त्याला टक्कर खाल्ल्यानंतर त्याचं पण स्पीड वाढून जात असतो. तो सांगायचं काय आहे, कायनेटिक एनर्जी जास्त असल्या कारणाने ते स्लो पार्टिकलच्या टच करतात, त्याच्यामुळे स्लो पार्टिकलची पण कायनेटिक एनर्जी वाढत असते. त्यामुळे हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम द व्हॉट, हाय कायनेटिक एनर्जी टू लो कायनेटिक एनर्जी, म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, ओके. तो ही वाली बात आपण बघितली. मग त्याच्यामुळे काय होत असते, तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने ट्रान्सफर होत जे काय आहे सगळ्यांचं जे काही आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. अँड व्हॉट देन द सिस्टीम इज व्हॉट, इक्विलिब्रियममध्ये, थर्मल इक्विलिब्रियममध्ये ती सिस्टीम येऊन जाते. म्हणजे काय, दोघांचं टेम्परेचर आपल्याला सेम दिसायला भेटत असते. हे पूर्ण बात आपण कव्हर केली. आता सगळ्यात महत्त्वाची बात की हीट ट्रान्सफर करण्यासाठी माध्यम, मीडियम ऑफ हीट ट्रान्सफर.
माध्यम. त्यामुळे आता हीटचे जे काही आपण काय केले, हीट कॅटेगरीज 1 2 3 बघून आता समजून घेऊ गोष्टी. तर हीट जे की आहे, हीट ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याकडे 3 माध्यम आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर. तो सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मग आता आपण काय बघणार आहोत, कंडक्शन म्हणजे काय बघणार आहोत, रेडियंट हीट म्हणजे काय आणि कन्व्हेन्शनल हीट. सो आपण असं म्हणू शकतो की हीटचे 3 प्रकार आहेत. सो हीट इज कॅटेगराइज इंटू 3, कंडक्शन, रेडियंट अँड द कन्व्हेक्शन ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, मीडियम. तर मीडियमच्या बेसनुसार आपण काय केलेत, हीटला 3 प्रकारे क्लासिफाईड केलेत. हीट इज क्लासिफाईड ऑन द 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ द व्हॉट, तो ऑन द बेसिस ऑफ मीडियम, कंडक्शन, रेडियंट आणि कन्व्हेन्शनल. आता कंडक्शन म्हणजे काय बरं का, जेव्हा आपण एखादं गरम भांडं आहे, त्या गरम भांड्याला जर का तुम्ही टच केला, तर गरम भांड्याला टच केल्यानंतर आपल्याला काय होतं बरं का, आपल्याला असं सेन्स होतं की यार ते भांडं गरम आहे, बरोबर की नाही. तर त्याला आपण कंडक्शन म्हणतो. आता कंडक्शन म्हणजे काय, किंवा तुम्ही एक बघत असणार काय, रॉड असतो, एखादा रॉड तापलेला रॉड जो काही आहे, तो तापलेला रॉडच्या या साईडला लाकूड जे काही ना, लाकूड वगैरेची अशी मूठ दिलेली असते. ती मूठ लाकडाची का दिलेली असते, कारण की माहिती आहे लाकूड जो आहे तो लाकूडामध्ये हीट, कोणत्याही प्रकारची हीट जी आहे कंडक्ट होत नाही, राईट का. तो मग काय होत असते, इथं जे ना, इथं उष्णता जी आहे, म्हणजे इथं जे आहे ना, इथं आपण आग पेटवलेली, त्यामुळे जे हे जे ना, हे जे काही रॉड आहे, हा रॉड गरम होत असतो म्हणजे काय, याच्यामध्ये पार्टिकलला कायनेटिक एनर्जी खूप जास्त भेटत असते. ही कायनेटिक एनर्जी खूप जास्त असते आणि ही कायनेटिक एनर्जीमुळे व्हायब्रेशन इथं दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य काय आहे, जी हीट आपल्या दिसायला भेटते, द हीट इज ट्रान्सफर ड्यू टू दी व्हॉट, कॉन्टॅक्टमुळे ट्रान्सफर होत असते, त्याला आपण कंडक्शन म्हणत असतो. म्हणजे काय, एखाद्या गरम भांड्याला जर तुम्ही टच केला तर तुम्हाला गरम लागतं, राईट का. ते कशामुळे घडलं, हे कंडक्शनमुळे घडलं. कंडक्शनमुळे का घडलं, कारण की ते भांड्यामध्ये जे पार्टिकल होते त्यांची कायनेटिक एनर्जी जबरदस्त आहे आणि तुम्ही जेव्हा टच करताय तर ती जबरदस्त असणारी कायनेटिक एनर्जी तुमच्या हातातल्या जे काही पार्टिकल्स आहेत त्यांना हे करते, राईट का. सो कॉन्टॅक्टमुळे जी काही उष्णता ऊर्जा ट्रान्सफर होते त्याला आपण कंडक्शन म्हणत असतो. ड्यू टू दी व्हॉट, व्हायब्रेशन म्हणा किंवा कॉन्टॅक्ट म्हणा, व्हायब्रेशनमुळे किंवा कॉन्टॅक्टमुळे जी हीट एनर्जी ट्रान्सफर होते त्याला आपण काय म्हणतो, कंडक्शन. अजून समजून घेऊ बरं का. जसं की काय, एक तर तुम्हाला बोललो मी, टच केल्यामुळे तुम्हाला तो सेन्स होते, राईट. आता मी तुम्हाला एक बेसिक हे विचारतो, तुम्ही मला हे सांगा. मी अगोदरच काय बोललो बरं का, की हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हीट एक एनर्जी आहे, त्यामुळे ती ट्रान्सफर होऊ शकते, पण ती हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर काय होत असते, ट्रान्सफर होत असते. मग आता एखादी गरम बॉडी जी आहे, ती गरम बॉडीला तुम्ही जर का धक्का लावला तर तुम्हाला कसं तरी सेन्स होणार आहे. तो सेन्स काय तुमच्या डोक्याला माहिती. एखादी थंड बॉडी जी काय आहे, थंड बॉडी जर का हाताच्या पंजावरती घेतली तर तुम्हाला ती बॉडी थंड लागत असते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जेव्हा हातावरती तुम्ही थंड बर्फ ठेवलेला आहे तेव्हा काय घडत असते, सांगा बरं पटकन. हातावर जेव्हा आपण बर्फ घेतलेला आहे तेव्हा काय घडत असते, आपल्याला असं का जाणवतं की यार एक बर्फ आहे बा, असं का जाणवतं, काय होत असेल त्या ठिकाणी काय होत असेल, काय होतं रे, सांगा पटकन. आपल्या बॉडीची हीट त्या आईसला ट्रान्सफर होते, बरोबर. त्यामुळे आपल्याला दर्द महसूस होतो. लक्षात घ्या, आपल्या पार्टिकलचे जे काही आहेत, आपल्या याच्यातून आपल्या बॉडीमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे. तिथं पण काय हीट आहे म्हटल्यावरती, जेव्हा पण तुम्हाला आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर पण असणार आहे, तर बॉडीचं टेम्परेचर आहे याचा अर्थ तिथं काही ना काही हीटचा संबंध आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणाची, पार्टिकलची. तर टोटल कायनेटिक एनर्जी तिथं आहे, राईट का. मग आपल्या हातांमध्ये टोटल कायनेटिक एनर्जी होती ज्याला आपण हीट म्हणत होतो. तर ॲक्च्युली काय होतं असे, आपल्या बॉडीची जी काही टेम्परेचर आहे तो टेम्परेचर जास्त आहे, पण बर्फाचं टेम्परेचर कमी आहे. तो काय होत असतं, आपल्या हातातून जे आहे ते टेम्परेचर तिथं ट्रान्सफर होत असतं. त्याच्यामुळे काय घडतं, त्याच्यामुळे आपल्याला तसला सेन्स होत असतो, राईट की नाही. तसा सेन्स आपल्याला होत असतो. मग आता कंडक्शन नंतर रेडियंट हीट आणि कन्व्हेन्शनल. तर कंडक्शन म्हणजे काय, तर कंडक्शनचा मिनिंग काय होतं, हीट इज ट्रान्सफर थ्रू द कोलिजन ऑफ पार्टिकल. तर आपण मीडियमवरून बोललो आहे ना, हीट कशामुळे ट्रान्सफर होते, तो हीट इज ट्रान्सफर बाय द कोलिजन ऑफ पार्टिकल किंवा व्हायब्रेशन. तो व्हायब्रेशनमुळे, कोलिजनमुळे किंवा कॉन्टॅक्टमुळे, 3 शब्द लक्षात ठेवायचे. तो हीट इज ट्रान्सफर थ्रू द कॉन्टॅक्ट. तर हे 2 पदार्थ, आता जसं की अगोदर बघितलं होतं आपण, खाली जे की ना ती हॉट बॉडी होती, वरती जे ती कूल बॉडी होती, तो यांच्या कशामुळे झालं बरं का, कॉन्टॅक्टमुळे. हीट इज ट्रान्सफर थ्रू द कॉन्टॅक्ट ऑर कोलिजन ऑफ द पार्टिकल. आता हे जे काही आहे दोघं कॉन्टॅक्ट असल्यामुळे कोलिजन होत होतं की नाही, राईट. सो देअरफॉर हीट इज ट्रान्सफर थ्रू द, कोलिजनमुळे हीट ट्रान्सफर होते, व्हायब्रेशनमुळे हीट ट्रान्सफर होते, किंवा हीट इज ट्रान्सफर बाय द व्हॉट, हीट ट्रान्सफर बाय द, कशामुळे, तर कॉन्टॅक्ट व्हायब्रेशन आणि कोलिजनमुळे हीट ट्रान्सफर जर होत असेल तर त्याला आपण कोणती हीट म्हणत असतो, कंडक्शन हीट. आलं लक्षामध्ये, कंडक्शन हीट म्हणजे काय.
तर कंडक्शन हीट म्हणजे काय, त्याची उदाहरणं कॉन्टॅक्ट, जिथे जिथे कॉन्टॅक्ट होत असेल कॉन्टॅक्टमुळे ती हीट जी आहे ट्रान्सफर होताना दिसायला भेटत असते, तिला आपण कंडक्शन हीट म्हणत असतो. आता दुसरी जी आहे कन्व्हेक्शनल हीट. कन्व्हेक्शन हीट म्हणजे काय बरं का, तर कन्व्हेक्शन हीट म्हणजे काय, थंडीच्या महिन्यामध्ये आपण काय करत असतो, शेकोटी बनवत असतो. तो शेकोटी बनवतोय आपण. आता शेकोटी जी काय त्या तेवढ्या अंतरावरती आपण दुरूनच आपण आपले हात शेकून घेत असतो. काय होत असतं बरं का, तर एक तर हवा किंवा पाणी. आता आतमध्ये काय होतं, इथे शेकोटी पेटलेली आहे, तो इथे जी आपल्याला शेकोटी पेटलेली दिसते आणि आपण लांबूनच आपण हात हे करत असतो. घडतंय काय बरं का, त्या ठिकाणी काय घडत असतं की जी उष्णता आहे इथं, हे पार्टिकल जे यांची कायनेटिक एनर्जी असते, जी शेकोटी आहे ना, ती शेकोटीमध्ये पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आहे. पण ही कायनेटिक एनर्जी काय, हवेचे जे काही पार्टिकल्स आहेत ना, ही यांना भेटत असते. आणि हवेचे पार्टिकल जे आहेत ना, त्यांना कायनेटिक एनर्जी भेटली लगेच ते धावत येतात आपल्या हातापर्यंत. आणि आपल्या हाताला ते हवेचे जे काही पार्टिकल्स आहेत त्यांना कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी त्यांची काहीतरी असते आणि ती आपल्या हातावरती आदळते आणि तेव्हा जाऊन आपल्याला सेन्स येतो, राईट का. सो हीट इज व्हॉट, हीट म्हणजे एक ऊर्जा आहे जी सेन्स होत असते आपल्या हाताला, म्हणजे स्पर्शांमुळे आपल्याला ती सेन्स होत असते, टचमुळे. ओके. तो कन्व्हेशनल म्हणजे काय, कन्व्हेशनल हीट इज नथिंग बट डी व्हॉट, तर कन्व्हेशनल हीट जी आहे ती ट्रान्सफर होत असते. कशामुळे ट्रान्सफर होत असते, तो एअर मॉलिक्यूल और वॉटर मॉलिक्यूल. द हीट इज ट्रान्सफर थ्रू द एअर मॉलिक्यूल और वॉटर मॉलिक्यूल. तर एअर मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूलमुळे जी हीट ट्रान्सफर होत असते त्याला कन्व्हेशनल हीट असे म्हणतात. तर सॉलिड मॉलिक्यूलमुळे जी ट्रान्सफर होत असते त्याला कंडक्शन म्हणत असतो, राईट. इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली. ती शेकोटी वगैरे जे काही आपण करत असतो, तुम्हाला सांगितली मी बात, ती आपले कन्व्हेशनलचं एक्झाम्पल दिसायला भेटत असतं. किंवा दुसरं काय बरं का, दुसरं काय, समजा आपण काय केलं आहे, इथं जे ना इथं पाणी, राईट. इथं खाली आपण उष्णता दिलेली, तो खाली उष्णता दिली, हे पाणी गरम होतं आहे, आता हे पाणी गरम झालेलं आहे. आता आपण काय करणार बरं का, गरम झालेलं पाणी आहे आणि गरम झालेल्या पाण्यामध्ये जर का तुम्ही थर्मोमीटर टाकला, तर थर्मोमीटर टाकल्यानंतर तुम्हाला तो थर्मोमीटर राईज होताना दिसायला भेटत असतो. तो एक मीडियम कोणतं पाहिजे, जर गॅस एअर आणि लिक्विड, एअर किंवा लिक्विड जर का मीडियम असेल ना हीट ट्रान्सफरसाठी, तर त्याला काय म्हणून द्यायचं आपण, त्याला म्हणून द्यायचं कन्व्हेशनल. ओके. आणि रेडियंट हीट म्हणजे काय बरं का, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, आपल्या आजूबाजूला हे सगळं जे काही आपल्याला दिसायला भेटत आहे याच्यामध्ये खूप तुम्हाला काय दिसायला भेटते, रेडिएशन दिसायला भेटतात. तर खूप सारे रेडिएशन आपल्या आजूबाजूला दिसायला भेटत आहेत. आता हे कोणते रेडिएशन आहेत, हे काही हार्मफुल रेडिएशन नाही आहे, हे कोणते व्हिजिबल रेडिएशन दिसायला भेटतं, तर व्हिजिबल रेडिएशन आहे, इन्फ्रा रेडिएशन असणार किंवा थोडेफार अल्ट्रा रेडिएशन आपल्याला दिसायला भेटत असतात, बरोबर. तर आपल्या आजूबाजूला खूप सारे रेडिएशन दिसायला भेटतात. रेडिएशन म्हणजे काय, वेव्ह दिसायला भेटत असतात. मग आता मी काय बोलतोय, जर का हीट जर का रेडिएशनमुळे ट्रान्सफर होत असेल, जर हीट रेडिएशनमुळे ट्रान्सफर होत असेल तर रेडियंट हीट. जर हीट लिक्विड किंवा गॅसमुळे ट्रान्सफर होत असेल तर कन्व्हेशनल हीट. जर हीट सॉलिडमुळे म्हणजे काय, व्हायब्रेशन, कॉन्टॅक्ट और कोलिजनमुळे जर का ट्रान्सफर होत असेल तर त्याला कंडक्शन हीट असे आपण म्हणत असतो. तर यांची जी काही आहेत उदाहरणं तुम्हाला पुढच्या PDF दिसायला भेटतील, हे दिलेलं असेल बघा. सो रेडियंट हीट म्हणजे काय, एनर्जी इज ट्रान्सफर टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट इज लाईट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे, लाईट, राईट. पुढे वेन द फोटॉन, तर लक्षात घ्या, जिथं लाईट येईल तिथे 100 कशा जाईल, फोटॉन जाईल. फोटॉन आर ॲब्झॉर्ब देअर एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू द ॲब्झॉर्बिंग बॉडी इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स. तर तेच आहे. तर घडतंय काय बरं का, आपल्याला काय दिसायला भेटते, तो रेडियंट एनर्जीबद्दल मी काय बोललो, रेडियंट एनर्जी म्हणजे आपली काय झाली, आपली रेडियंट एनर्जीमध्ये पार्टिकल नसतो, फोटॉन असतात. तो फोटॉन जे काय पार्टिकल वगैरे होतात ती अगोदरची थिअरी आहे, पण नंतर प्रूव्ह झालं की फोटॉन वगैरे पार्टिकल नसतो तसलं काही, राईट. मग आता काय झालं बरं का, आता काय सांगतोय, तर ती सूर्याकडून येणारी जी की रेडिएशन असतात, ती सूर्याकडून येणारे रेडिएशन आपल्या पृथ्वीवर येत असतात. तर सूर्यामध्ये असणारी जी की उष्णता होती ती रेडिएशनच्या साहाय्याने आपल्या पृथ्वीवरती येत असते. लक्षामध्ये काय घडतं बरं का या ठिकाणी, तर सूर्यामध्ये जे काही आतमध्ये फ्युजन होत असतं, हायड्रोजन गॅसचं फ्युजन सेंटरमध्ये होत असतं, त्याचं रूपांतर हेलियममध्ये होत असतं. आणि हे जे काही उष्णता आहे, इथं असणारी जी उष्णता आहे, मीन्स व्हॉट, टोटल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी असणारी ती काय होत असते, या रेडिएशनमुळे काय होत असते, ट्रान्सफर होत असते. मग ती तिकडची हीट जी आहे रेडिएशनमुळे ट्रान्सफर होत आपल्या पृथ्वीवरती येत असते. लक्षामध्ये, तर ही काय झाली, याला म्हणतो रेडियंट हीट. तो रेडियंट हीट म्हणजे काय, जर का हीट रेडिएशनमुळे ट्रान्सफर होत असेल तर रेडियंट हीट. जर का हीट जर समजा सांगितल्या तिघं गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. कन्व्हेशनलची बात पण सांगू दिली. सो हीट इज ट्रान्सफर इन द फ्लूइड, हीट इज ट्रान्सफर्ड बाय द फ्लूइड और इन द फ्लूइड, जे काय त्याला काय म्हणतो आपण कन्व्हेशन. तो कन्व्हेशन हीट बनाला, ठीक आहे. तो हे आपल्याला कळालं. आता हीट कुठून कुठपर्यंत ट्रान्सफर होते ही बात पण कळून गेली. हीट इज व्हॉट, हीट इज द सेन्स ऑफ द टच, तो सेन्स ऑफ टच मी मेन्शन करत आहे. आणि हीट जे काही आहे ती फॉर्म ऑफ एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे ॲबिलिटी. याचा अर्थ काय होतोय की ही उष्णता काय करत असते, काम करत असते. उष्णता जी आहे ती काम करत असते. उष्णता कशी काम करते बरं का, ते बघा, उष्णता जे तुम्हाला अन्न शिजवून देते, तर उष्णतामुळे आपण अन्न शिजवतो आहोत, राईट का. तर तुम्हाला अजून पुढे शास्त्रज्ञाबद्दल आपण नंतर बघून घेऊया. बरेचसे शास्त्रज्ञांनी यांच्यावरती हे मांडलेले आहेत, जसं की उष्णतामुळे आपण काय
काय इंजिन चालू शकलो, उष्णतामुळे जी काय आपण भाजी वगैरे शिजवू शकतो, उष्णतामुळे जी काय उष्णता ही एक शक्ती असते हे सुद्धा सांगणारे असे खूप सारे आपल्याला शास्त्राने भेटतील. बरोबर, ते शास्त्राचा भाग आपण नंतर बघून घेऊया. ती आपण सध्यासाठी जे काही बघत आहोत, सध्या पिढीमध्ये जे काय त्या गोष्टी आपण इथं बघून घेऊ. तो उष्णता जी काही असते, उष्णता ही काय असते, एक एनर्जी असते, त्यामुळे ती काम करत असते. कोणतं काम केलंय समोर, तर त्यांनी कुकिंगचं काम करताना आपल्याला दिसायला भेटतंय. तर बघा नंतर पुढे काय, तो हीट इज अ ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी हाय टेम्परेचर टू द लो बॉडी. तो जेव्हा आपण हॉट बॉडी मेन्शन करतो तर हाय टेम्परेचरचा मिनिंग काय रे, कायनेटिक एनर्जी काय असते, तो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपल्याला जास्त दिसायला भेटणार आहे. सो बघा, टेम्परेचर इज दी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि हीट म्हणजे काय, टोटल कायनेटिक एनर्जी. दोघांचा डिफरन्स लक्षामध्ये ठेवायचा. आणि कुठे टेम्परेचर हे होतं ते पण आपल्याला कळालं. आपल्याला उदाहरणं बघायची आहेत की यार एका तासासाठी जर का समजा चालू ठेवलं तर किती उष्णता इकडे तिकडे जाईल. न्यूटन लॉ ऑफ, एक मिनिट, तर न्यूटन लॉ ऑफ कुलिंग जो काय आहे, न्यूटन लॉ ऑफ कुलिंगवरती उदाहरणं वगैरे विचारून घेत असतात, ते पण बघून घेऊ. आता काय बरं का, तर 3 सांगितलं तुम्हाला मी, कंडक्शन, तो हीट ट्रान्सफर ड्यू टू द व्हायब्रेशन सॉलिडमुळे. नंतर पुढे काय, कन्व्हेन्शनल हीट ट्रान्सफर ड्यू टू द पार्टिकल दॅट इज व्हॉट, लिक्विड ऑर गॅसेस जे काही पार्टिकल्स आहेत त्यांना काय, तो लक्षात घ्या, हीट जे काही आहे ती कायनेटिक एनर्जी, तिथली कायनेटिक एनर्जी, जसं की साऊंडबद्दल तुम्हाला आठवते का, साऊंडमध्ये काय घडत होतं, तिकडचे ते पार्टिकल व्हायब्रेट होत होते, हवेमधले पार्टिकल बी व्हायब्रेट व्हायला लागून जातात. कशी व्हायब्रेट होतात, लॉन्जिट्युडनली. अशा पद्धतीने साऊंड जसा येतो ना, सेम स्टोरी इथं घडते. इथं काय घडतंय, उष्णतामध्ये पण कायनेटिक एनर्जी असते, म्हणजे पार्टिकलला. मग हे काय करत असतात, इकडच्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी देतात आणि ते कायनेटिक एनर्जी आपल्या हाताला आलं का मग आपल्याला सेन्स होतो की बाबा हीट आहे, असं झालं. तो कन्व्हेन्शनल रेडिएशनबद्दल झालं. रेडिएशनबद्दल बघा, तो हीट ट्रान्सफर ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दे रिक्वायर नो मीडियम, राईट का. आपल्याला माहिती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते हवेमधून कुठून पण त्याला कोणत्याही प्रकारची मीडियमची जरूरत राहत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिकला. तो देअरफॉर रेडिएशन एनर्जी हीट जे काही आहे, तो हीट ट्रान्सफर ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दे रिक्वायर नो मीडियम, दे कॅन पास टू द व्हॅक्यूम, राईट. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. त्यामुळे सूर्य जे काही आहे तो सूर्य स्पेसमधून सुद्धा ते रेडिएशन आपल्या पृथ्वीवरती येऊन जातात, कारण की ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ओके, पुढे काय, तो एक्झाम्पल जर बघायला गेला, त्याची एक्झाम्पल काय, सूर्याकडून येणारे किरण याच्यामधून रेडिएशन येत असतात. जी इस्त्री वगैरे असते, इस्त्री, त्या इस्त्रीमधून पण सुद्धा रेडिएशन येत असतात. पृथ्वी जेव्हा तापते, तुम्हाला मी दुपारी सांगितलं, पृथ्वी जेव्हा तापते तेव्हा काय सांगितलं बरं का मी, तर तुम्हाला असं पेटताना दिसायला भेटतं. ते काय असतं, ते रेडिएशन असतात, ते रेडिएशन असतात. आलं लक्षामध्ये. तो मायक्रोवेव्ह, ओव्हन प्रोसेस, आयरन प्रोसेस, सन रेडिएशन, हे सगळे काय बरं का, इथून रेडिएशन दिसायला भेटतात. आणि रेडिएशनच्या माध्यमातून जर का हीट ट्रान्सफर झाली तर त्याला रेडिएशन ऑफ द हीट आपण म्हणतो, किंवा रेडिएशन हीट म्हणत असतो. लक्षामध्ये. तर तुम्हाला मी अगोदर बोललो होतो बरं का, हीट इज टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. कोणते, ट्रान्सलेशनल, व्हायब्रेशन आणि रोटेशनल. तर ट्रान्सलेशनल, व्हायब्रेशन आणि रोटेशन जी काय आहे त्या मॉलिक्यूलची मोशन दिसायला भेटत असते. आणि टोटल कायनेटिक एनर्जी की आहे यांच्या मोशनला कायनेटिक एनर्जी म्हणत आहे, आणि टोटल कायनेटिक एनर्जीला आपण हीट म्हणत असतो. ठीक आहे, हे झालेलं आहे. तर हे झालेलं आहे. पुढे, हीट इज व्हॉट, मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट. आता हीटबद्दल आपण बघू. मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट म्हणजे काय, ते आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. तो मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट असते. हीट ही मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट आहे. तो हीट इज अ मायक्रोस्कोपिक कन्सेप्ट. हीट इज अ स्केलर क्वांटिटी. इट्स SI युनिट इज व्हॉट, जूल. तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात की SI युनिट काय, उष्णतेचं, उष्मा किंवा त्याला हीट म्हणणं, आपण ते इंग्रजीमध्ये पेपर सॉल्व करणार. तो हीटचं SI युनिट काय असणार आहे, जूल असते. जूल असते. आणि CGS युनिट पण विचारतात, CGS युनिट. तर हीटचं जे काही CGS युनिट आहे ते कॅलरी असतं. काय असतं, कॅलोरी. तो कॅलरी जी काही आहे, कॅलोरी शेवटी CALORIE, कॅलोरी जे आहे ते CGS युनिट आहे. आणि SI युनिट जे आहे ते आपल्याला जूल दिसायला भेटत असतं. मग आता SI युनिट आणि CGS युनिट यांच्या दोघांमधलं रिलेशन पण तुम्ही लक्षात ठेवायचं. काय रिलेशन लक्षात ठेवायचं बरं का, की एक जूल जो काही असतो ना, एक जूल, एक कॅलरी इज इक्वल टू व्हॉट, तो 1 कॅलोरी. 1 कॅलोरी इज इक्वल टू किती असते, 4.18 जूल. याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे MPCमध्ये. तर 1 कॅलोरी इज इक्वल टू व्हॉट, 1 कॅलोरी जी काय आहे, पहिले SI युनिट जे आहे हीटचं ते जूल असतं, बरोबर. CGS युनिट जे असतं ते कॅलरी असतं, बरोबर. मग आपण रिलेशन शोधायला गेलो. काय रिलेशन काय शोधलं बरं का, एक कॅलोरी जे आहे ते 1 कॅलोरी इज इक्वल टू 4.18 जूल असतं, बरोबर. तो जूल, तर आता SI युनिट जे असतं नेहमी मोठंच असणार आहे ना, राईट की नाही. सो देअरफॉर काय बोललो मी आता, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असं दिसायला भेटतं. ठीक आहे, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असतं. तुम्हाला क्वेश्चन जर का विचारला याच्यावरती सॉल्व करता यायला पाहिजे. कॅलरीमध्ये दिलं असेल तर जूलमध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. सो देअरफॉर 1 कॅलरी इज इक्विव्हॅलेंट टू दी 4.18 जूल. ओके, तर पुढे जाऊ. पुढे जर केलात तर काय बरं का, तर हे झालं. जूलला कसं लिहितो आपण, जूल इज व्हॉट, जूल इज इक्वल टू न्यूटन मीटर. का, बिकॉज जूल इज इक्विव्हॅलेंट टू दी वर्क डन. आणि वर्क डन कोणाला म्हणत असतो आपण, वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू
तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, न्यूटन मीटर असं पण लिहिता येईल. तुम्हाला एवढा खोलमध्ये जाणार नाही ते, पण आलं बी तरी आपण इंजिनिअरिंग झालेलं आहोत तर आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. नेक्स्ट इज व्हॉट, ते झालं का, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. टेम्परेचर बघा, इथं टेम्परेचरला दुसरी अगोदर आपण काय बघितलं बरं का, टेम्परेचर म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, बरोबर. इथं अमाऊंट ऑफ हीट एनर्जी अवेलेबल इन द फॉर्म ऑफ द सिस्टीम. तुम्हाला तेच बोललो, टेम्परेचर मेजर करतं हीटला, राईट की नाही, किती अमाऊंट ऑफ हीट एखाद्या सिस्टीममध्ये आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याकडे टेम्परेचर असतं. तो टेम्परेचर इज व्हॉट, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी अवेलेबल इन द वर्क सिस्टीम, ते दाखवत असतं आपलं टेम्परेचर. दिस रिलेट टू दी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, बरोबर. इथं पक्का लक्षामध्ये ठेवाय, राईट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. सो मोर द जर कायनेटिक एनर्जी जर जास्त असेल तर काय रे, मीन्स मूव द फास्टर. आणि जर पार्टिकल मूव फास्ट होत असतील तर काय, त्याचं टेम्परेचर काय असते, टेम्परेचर पण त्याचं जास्त असतं. इथं आपलं ते डिस्कशन आतापर्यंत ते चालले. सो हायर इज द टेम्परेचर मीन्स फास्टर मुव्हिंग द पार्टिकल्स. थर्मोमीटर, आता थर्मोमीटर कसं काम करायचं, थर्मोमीटर आर द थर्मल इक्विलिब्रियम. तेच सांगतोय तुम्हाला. काय घडत असतं की जेव्हा पण तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का तुम्ही थर्मोमीटर ठेवताय तर हीट जी काही आहे ती हीट हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर ट्रान्सफर होत असते. त्यामुळे काय होत असतं, ही जे काही मधलं लिक्विड्स आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तयार होत असते, ते एक्सपांड होतं. लक्षात घ्या काय सांगतो मी पॉईंट. थर्मल एक्सपान्शन म्हणून कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. ती कन्सेप्ट काय असते तर ती कन्सेप्ट काय असते, जर तुम्ही सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो, जर त्याला तुम्ही टेम्परेचर जर का इकडे जर का याचं टेम्परेचर का राईज केलं ना मी, तर हा एक्सपांड होणार, तो लिक्विड असो का काही पण असो. मग घडतंय काय बरं का, इकडचं टेम्परेचर याच्यामध्ये शिरल्यामुळे हा जो काही मधला मॉलिक्युल्स आहे ना तो एक्सपांड होत असतो, थर्मल एक्सपान्शन. तर थर्मल एक्सपान्शनच्या बेसवरती थर्मोमीटर काम करत असतो. थर्मोमीटर म्हणून टॉपिक आहे, कॅलोरीमीटर, थर्मोमीटर, ते आपण डिटेलमध्ये बघूया, पुढे जाऊन बघूया. सांगायचं तात्पर्य काय होतं की थर्मोमीटरमध्ये काय घडत असतं, थर्मल इक्विलिब्रियम बनण्याचा प्रयत्न करतो, मग ते राईज होत जातं, मग लगे एका स्टेजला गेल्यानंतर थांबून जातं. ते थांबून का जातं, कारण की थर्मल इक्विलिब्रियम झालेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. तो सॉलिड झालं, लिक्विड झालं, गॅस झालं. ऑल बघा, सॉलिड, लिक्विड, गॅस, ऑल फेज मॅटर एक्सपांड विथ द हायर टेम्परेचर. लक्षात घ्या, टेम्परेचर जर का जास्त दिलं तर त्याचा ते एक्सपान्शन आपल्याला दिसायला भेटत असतं. मग सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो, त्याला टेम्परेचर जास्त दिलं म्हणजे काय, तुम्ही उष्णता देत आहे समजा, म्हणजे टेम्परेचर तुम्ही त्याचं वाढवत आहे. जर टेम्परेचर तुम्ही वाढवलं ना तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस ही तुम्हाला एक्सपांड होताना दिसायला भेटत असतात. मग लक्षात ठेवा, हायर टेम्परेचरची बॉडी जी आहे ती एक्सपांड होत असते आणि लोअर टेम्परेचरची बॉडी जी आहे ती काय होत असते, कॉन्ट्रॅक्ट होत असते. हे पण लक्षामध्ये ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. पुढे काय, तर आता हीट कशामुळे प्रोड्यूस होत असते बरं का, तो हीट कशामुळे प्रोड्यूस होत असते, हीट कोलिजनमुळे प्रोड्यूस होईल, बरोबर आहे. कोलिजन झाल्यामुळे हीट प्रोड्यूस होत असते. फ्रिक्शनमुळे, तुम्ही हातावरती हात जर घातले तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, तर फ्रिक्शनमुळे काय तयार होत असेल बरं का, चला सांगा मला. कोलिजनमुळे किंवा फ्रिक्शनमुळे हीट का तयार होत असते, कोलिजनमुळे किंवा फ्रिक्शनमुळे हीट का तयार होत असते, का तयार होत असते सांगा. आपल्याला त्या ठिकाणी जर बघायला गेला तर कायनेटिक एनर्जी जी काय आहे, टोटल कायनेटिक एनर्जी आपल्याला इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. आणि ज्या ठिकाणी टोटल कायनेटिक बघा ना, कोलिजन जेव्हा होते तेव्हा तिथं असणारे पार्टिकलची जी काही कायनेटिक एनर्जी आहे, कोणी कुठे तर कोणी कुठे धावपळ करते, त्यामुळे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. तो देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी, कोलिजनमुळे टोटल कायनेटिक एनर्जी वाढत असते, त्यामुळे आपल्याला हीट प्रोड्यूस होताना दिसायला भेटत असते. फ्रिक्शनमध्ये बी तीच कहाणी दिसायला भेटत असते. ठीक आहे. सो हीट ट्रान्सफर कायनेटिक एनर्जी, हीट ट्रान्सफर बाय ट्रान्सफर ऑफ द कायनेटिक एनर्जी. कोल्ड ऑब्जेक्ट फील कोल्ड, तो तुम्हाला सांगितलं मी, राईट. हे तर बात झाली आता. सो हॉट ऑब्जेक्ट विल हॅव डॉट डॉट कायनेटिक एनर्जी विच मीन्स डॉट डॉट मुव्हिंग पार्टिकल. चला सांगायचं उत्तर, इथं उत्तर खाली बी दिलेले, राईट. हे बघा इथं दिले उत्तर याचं, तर बघून घ्या. हॉट ऑब्जेक्ट विल हॅव हॉट, काय असते रे हॉट ऑब्जेक्टला, कायनेटिक एनर्जी मोर. तो हॉट ऑब्जेक्ट हॅव मोर कायनेटिक एनर्जी विच मीन्स फास्टर मुव्हिंग पार्टिकल, राईट. पुढे कोल्ड ऑब्जेक्टला काय असते, लो कायनेटिक एनर्जी असते, त्यामुळे त्याचे जे काही आहेत बघा स्लोअर मुव्हिंग पार्टिकल दिसायला भेटत असतात. पुढे ठीक आहे. ते बघा, हे जे काही होतं ना, हे कॉन्टॅक्टमुळे, तुम्ही एक बघा ना, तुम्ही तव्यावर, ते का तवा असतो का, तवावरती जे की आपण पोळी वगैरे शेकत असतो, ते एक्झाम्पल कशाचं झालं, ते एक्झाम्पल कंडक्शनचं झालं, बरोबर का, कंडक्शनचं झालं. किंवा तुम्ही काय करायचं, एखादा रॉड इकडच्या बाजूला तापतोय, मी इकडच्या बाजूला तापतोय, आणि तिथे काय कॉन्टॅक्टमुळे जे ना जे काही पार्टिकल जे आहेत इकडच्या ठिकाणी इकडे जर का मी हात लावला तर मला काय होतंय, मला जे ना मला महसूस होते की बाबा हीट आहे त्याच्यामुळे. ते एक्झाम्पल कशाचं आहे, कंडक्शनचं एक्झाम्पल. लक्षात आलं तुम्हाला. आपण काय म्हणतो कंडक्शन, हीट कंडक्शनची उदाहरणं द्या. हीट कंडक्शनची उदाहरणं म्हणजे इकडे तापवल्यामुळे जे ना इकडे वाहत चाललंय ते कंडक्शन झाले, बरोबर ते. आणि हे कशाचं उदाहरण आलं, हे उदाहरण झालं आपलं कन्व्हेक्शनचं. हे उदाहरण कसं झालं, कन्व्हेक्शनचं झालं. ठीक आहे. हे बघा, हे कंडक्शनचं. तो कंडक्शन इज व्हॉट, कॉन्टॅक्ट. हे बघा, हे कॉन्टॅक्टची एक्झाम्पल. कन्व्हेक्शन म्हणजे काय ते पण झालं. हे रेडिएशनचं एक्झाम्पल आहे, रेडिएशन एक्झाम्पल. आता सोर्स ऑफ हीट, तुम्हाला जर विचारलं सोर्स ऑफ हीट सांगा रे चटापटापट. सोर्स ऑफ हीट काय, तर सोर्स ऑफ हीट जो आहे, सन आपला सोर्स ऑफ हीट आहे. अर्थसुद्धा
अर्थसुद्धा ही सोर्स ऑफ हीट आहे. चला प्रूव्ह करून दाखवा. अर्थ इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. प्रूव्ह करून दाखवा रे. अर्थ कसं काय सोर्स ऑफ हीट आहे. अर्थला कसं काय सोर्स ऑफ हीट म्हटलेलं आहे. अर्थला सोर्स ऑफ हीट का म्हटलेलं असेल बरं. कारण अर्थ पण रेडिएट करते ना, सूर्याकडून येणारे किरण ऍब्सॉर्ब करते आणि नंतर रेडिएट करते. हां, तर ते एक मुद्दा सांगू शकतो. किंवा दुसरी बात काय असते, आपल्या पृथ्वीच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला पर्यावरण शिकवताना मी सांगितलं होतं, आठवते का, की पृथ्वीच्या सेंटरमध्ये जेव्हा तुम्ही जातात ना, तर त्याच्यामध्ये आपल्या काय दिसायला भेटतात की गरमी पण आहे. कोअरमध्ये गरमी आहे, मॅन्टलमध्ये गरमी आहे, अपर मॅन्टल लोअर मॅन्टल शिकवलं तर आठवते राईट. तर त्या ठिकाणी पण गरमी आहे. तर त्यामुळे तिथून पण उष्णता आपल्याकडे येत असताना दिसायला भेटत असते. तर पृथ्वीच्या तिथून सेंटरमधून उष्णता येते राईट का, त्याला जिओथर्मल म्हणत असतो आपण. सो टेम्परेचर ॲट अ सेंटर ऑफ द अर्थ इज हाय. अर्थ इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. बरोबर की नाही. तो अर्थ सुद्धा देअरफॉर ती जी उष्णता असते पृथ्वीच्या याच्यामध्ये त्याला जिओथर्मल एनर्जी म्हणत असतो आपण. आलं लक्षामध्ये. तर त्याच्याबद्दल आपण बात करत होतो की अर्थ सुद्धा काय आहे, एक सोर्स ऑफ हीट आहे. सन तर आहेच आहे. चला प्रूव्ह करून दाखवा की सन हे उष्णतेचं सोर्स आहे. सन इज अ सोर्स ऑफ हीट. प्रूव्ह करून दाखवा कशा पद्धतीने. तर तुम्ही काय सांगितलं आहे याच्याबद्दल आपण काय बघितलं आहे की सूर्य जो असतो त्या सूर्याच्या सेंटरमध्ये काय घडत असतं रे, फ्युजन घडत असतं. काय घडत असतं, सूर्याच्या सेंटरमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फिजन. तो सूर्याच्या सेंटरमध्ये न्यूक्लिअर फिजन घडत असतं. काय घडत असतं, न्यूक्लिअर फिजन. तो न्यूक्लिअर फिजन जे आहे सूर्याच्या सेंटरमध्ये घडत असते, दिसायला भेटत असते. तो हायड्रोजन जो काय आहे, हायड्रोजन गॅस जो आहे आपल्या या ठिकाणी, हायड्रोजन गॅस जो आहे त्या हायड्रोजन गॅसचं ॲक्च्युली फ्युजन होत असतं. तो सूर्याच्या सेंटरमध्ये हायड्रोजन गॅसचं काय होत असते, फ्युजन होत असते. त्याच्यामुळे हेलियम जो काय हेलियम तयार होत असतो आणि हेलियम जो आहे तो रेडिएट होऊन आपल्या पृथ्वीकडे ती उष्णता येत असते. ओके, अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. मग आता पृथ्वीकडे येणारी उष्णता जी काय आहे ती कोणत्या कशाच्या स्वरूपात आलेली आहे, ती रेडिएशन आहे. त्यामुळे ही कोणती उष्णता आली बरं का, त्याला रेडियंट हीट म्हणत असतो. ओके, पुढे आता मला सांगा फ्रिक्शन जे काय आहे, फ्रिक्शनसुद्धा सोर्स म्हणू शकतो. बरोबर, फ्रिक्शन पण सोर्स आहे. इलेक्ट्रिसिटी, चला सांगा प्रूव्ह करून दाखवा. इलेक्ट्रिसिटी इज अ सोर्स ऑफ हीट. एका शब्दामध्ये उत्तर पाहिजे याचं. एका शब्दामध्ये इलेक्ट्रिसिटी इज अ सोर्स ऑफ हीट. एका शब्दामध्ये, जे की काल परवा शिकवलं, पटकन सांगा. याच्यावर इलेक्ट्रिसिटी हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आलं लक्षामध्ये. तो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, देअरफॉर इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो सोर्स ऑफ द हीट. तो इलेक्ट्रिसिटीसुद्धा काय आहे, सोर्स ऑफ हीट आपल्याला दिसायला भेटते. तर फ्रिक्शनमुळे पण हीट तयार होत असते, इलेक्ट्रिसिटीमुळे पण हीट तयार होत असते, कंबशनमुळे पण तयार होते, सनमुळे पण तयार होते राईट का. केमिकल एनर्जी, चला सांगा केमिकल एनर्जी इज ऑल्सो द सोर्स ऑफ हीट एनर्जी. बरोबर आहे. तर केमिकल रिॲक्शन जर का झाल्या, केमिकल रिॲक्शन कोणाकोणामुळे होत असतील बरं का. जर समजा मी एखादा लाकूड जाळला राईट का, तर लाकूड जाळल्यामुळे काय होत असते, ऑक्सिजन आणि फ्यूल यांच्यामध्ये काय होत असते, पेट्रोल किंवा ऑक्सिजन यांच्यामध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन होत असते. त्याच्यामुळे आपल्याला उष्णता तयार होताना दिसायला भेटत असते. सो देअरफॉर सोर्स ऑफ हीट म्हणून जर का पॉईंट आला तर सन आला. सनसुद्धा सोर्स ऑफ हीट आहे. अर्थ पण सोर्स ऑफ हीट आहे. केमिकल एनर्जी सोर्स ऑफ हीट आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी ही सुद्धा सोर्स ऑफ हीट आहे. अजून काय बरं का, तर अजून ॲटॉमिक एनर्जी. बरोबर, तो ॲटॉमिक एनर्जीसुद्धा काय आहे, सोर्स ऑफ हीट आपल्याला दिसायला भेटत असते. आणि एअरसुद्धा काय आहे, एअरसुद्धा सोर्स ऑफ. तेच तुम्ही काय म्हणणार की हवासुद्धा गरम होऊन जाते आणि ती पण राईट का. तो एअर झाला, ॲटॉमिक एनर्जी झाली, असे तुम्हाला उत्तर देता येईल. परीक्षेला आल्यावरती उत्तर देता येते. हॉटनेस ऑफ द ऑब्जेक्ट इज डिटरमाइन बाय इट्स. हॉटनेस कशावरून डिटरमाइन करतात, हॉटनेस ऑफ अ ऑब्जेक्ट इज डिटरमाइन बाय इट्स. हॉटनेस कशावरून डिटरमाइन, टेम्परेचर राईट. सो इट व्हॉट, टेम्परेचरवरून आपण ते डिटरमाइन करत असतो. पुढे जर गेला तर काय, सो सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग. बरोबर आहे. तो सॉलिड जो काय आहे तो एक्सपांड होतो हिटिंगवरती अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन द कूलिंग. हे पण बघितले आपण. आता युनिट ऑफ हीट अँड टेम्परेचर आर सेम आहे का ते, नाही. तुम्हाला माहिती आहे हीट कशामध्ये मेजर करतो आपण, हीट जूलमध्ये किंवा कॅलरीमध्ये मेजर करत असतो. पण टेम्परेचर आपण कशामध्ये मेजर करतो, डिग्री सेल्सिअसमध्ये, फॅरनहाईटमध्ये आणि पुढचं काय आपलं केल्विनमध्ये. तर यांचं तिघांचं रिलेशन आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आपण नंतर सोडू. मला स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी शिकवायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे उदाहरण आपण बघून घेऊया. ठीक आहे, तो हे तर तुम्हाला कळालं ना, तर कन्व्हेन्शनल क्लिअरच झालेलं आहे. हे पार्टिकल कशा पद्धतीने येत आहेत आपल्या याच्याकडे, ती क्लिअर झाली बात. सोर्स ऑफ हीट पण तुम्हाला कळालं, तो सोर्स ऑफ हीट पण पॉईंट क्लिअर झाला. आता आपण बघणार आहोत टेम्परेचर. तो टेम्परेचरबद्दल आता आपण त्याचे युनिटबद्दल बघणार आहोत. टेम्परेचर म्हणजे काय कळालं की टेम्परेचर जे बाबा उष्णता वगैरे आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट किती आहे ते दाखवण्यासाठी टेम्परेचर आहे. टेम्परेचर इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ओके, आता टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्याकडे 3 युनिट असतात, डिग्री सेल्सिअस, फॅरनहाईट, याच्यावरती हमखास क्वेश्चन असतो राईट, आणि केल्विन. मग आता हे 3 जे काही आहे यांच्याबद्दल आपल्याला काय बघायचं, यांच्याबद्दल रिलेशन आपल्याला बघायचं आहे. काय बरं का, तर लक्षात घ्या
जेव्हा मी 0 डिग्री सेल्सिअस म्हणतोय ना, तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं माहिती आहे? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 फॅरनहाईट. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं? 32 डिग्री फॅरनहाईट. तो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 डिग्री फॅरनहाईट एवढं आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. आणि पुढे जर बघायला गेला तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे अजून किती प्रकारे? तो 0 डिग्री सेल्सिअस जर बघायला गेला तर तुम्हाला किती दिसायला भेटते? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. ठीक आहे, 273 केल्विन. हे रिलेशन आपण लावून घेऊ, पुढे जाऊन बघू. ठीक आहे. तर आता हे रिलेशन तर पाठ करून घ्या तुम्ही. ठीक आहे, पाठ करायची जरूरत तर नसते, पण जर का लक्षात ठेवलं याच्यावरती क्वेश्चन हमखास असतो. बघा आता काय काय मला काय देतात, ते मला देऊन देतात, ते फॅरनहाईटमध्ये देऊन देतील, म्हणतात की तुम्ही सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा किंवा तुम्ही त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करा. तर हे जे काही आहे तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. तर हे लक्षामध्ये राहायला पाहिजे. तो काय काय रिलेशन बरं का आपल्याकडे रिलेशन काय काय दिसायला भेटतात. तर याला उलटं पण लिहिता येईल. आता एक्झाममध्ये क्वेश्चन कसा तयार होत असतो ते तुम्हाला काय करतात, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अशा पण तुम्हाला देतील ते. तो इकडे तर तिकडे फिरून तुम्हाला ते सॉल्व करायला लावत असतात. ठीक आहे. सो सी बाय दॅट इज डिग्री सेल्सिअस डिवाइड बाय 5 इज इक्वल टू एफ बाय 32 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू के मायनस 273.15 डिवाइड बाय 5. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसायला भेटत असतं, हे रिलेशन आपल्याला दिसायला भेटतं. ठीक आहे. मग कोणतं पण उदाहरण आलं तरी तुम्ही सॉल्व करून टाकणार. जसं की काय बरं का, जर समजा मी तुम्हाला असं बोललो की चला आता तुम्ही सॉल्व करून सांगा बरं का, कॅल्क्युलेटर असेल तर. 68 डिग्री फॅरनहाईट जो काही आहे, या 68 डिग्री फॅरनहाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस रे, हे असं आपल्याला विचारलं आहे. तो टेम्परेचर इज व्हॉट, टेम्परेचर इज मेजर इन अ सेल्सिअस, फॅरनहाईट अँड केल्विन, राईट. आणि एक केल्विन जो की आहे ते एक, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, मी उत्तर द्या मला. ओके ठीक आहे, जाऊ द्या, नंतर बघू ते. हां, हे वाला बघा, ते नंतरच्या पार्टमध्ये बघू. याचं उत्तर सांगा मला डिग्री सेल्सिअसमध्ये आणि याच्यामध्ये. तो 68 डिग्री फॅरनहाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस रे? 20. किती येते? तर 20 डिग्री सेल्सिअस येते. आणि जर का समजा आपण याच्यामध्ये केल्विनमध्ये काढलं तर परफेक्ट किती येईल बरं का रे? परफेक्ट 0.15 सुद्धा घ्यायचा. जर का व्हॅरिएशन असेल ऑप्शनमध्ये तर 273 घ्यायचं, पण जवळजवळ असेल तर 0.15 पण घ्यायचं एक्झाम्पलमध्ये आल्यावरती. ठीक आहे. तो काय केलं बरं का, 68 मायनस 32 डिवाइड बाय 9 करून टाका आणि टू 5 करून टाका. तो काही नाही, डिग्री सेल्सिअसमध्ये लगेच येऊन जाईल. आणि केल्विनमध्ये उत्तर सांगा बरं किती येते केल्विनमध्ये. तर तुम्ही इथं काय 68मधून जर का 32 मायनस केले तर तिकडचे ते 8, तिकडचे ते 8 आणि हे 20, 68 आणि 8 किती झाले 36 का. तो 36 डिवाइड बाय 9 म्हणजे 4 झाले. तर 4 इथं जर 4 मल्टिप्लाय केला तर 4/5 तुम्हाला केल्विन काढायचं बरं का. सांगा, तर 4 येत होता, 4 पंचे 20, राईट का. किती उत्तर येते? 293 केल्विन. ठीक आहे, 293.15 केल्विन एवढं आपल्याला दिसायला भेटत असते. 293. तुम्ही सिंपल काय करतात, ज्याने कोणी हे काढलं असेल काय बरं का, डिग्री सेल्सिअस किती काढलं त्याने 20, मग तो केल्विनमध्ये त्याला लगेच कन्वर्ट करून टाकतो. काय करतो 273. आपल्याला काय सांगितलं, मी काय सांगितलं तुम्हाला, मी अगोदर बोललो की 0 डिग्री, लक्षात घ्या, 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 32 डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 273. हे लिहून घ्या रे, 273 केल्विन. ठीक आहे. मग आता मला साधं सरळ हे रिलेशन, एवढे फॉर्म्युल्यामध्ये जायचं काम नाही, कोणी साधं डोकं लावून बी काढून टाकेल. तो काय बरं का, तर जर समजा मी असं बोलत असेल, समजा किती रे, जर मी 68 डिग्री सेल्सिअस जर का बोललो, तर तुम्ही काय करणार बरं का, तुम्ही सरळ तुम्ही काय करणार की 0 डिग्री सेल्सिअसला 32 आहे ना, 0 डिग्री सेल्सिअसला 32 आहे, मग त्यामुळे तुम्ही ते रिलेशन लावून काढून टाकणार की मी काय करणार, 32च्या पुढे 68 घर पुढे वाढून घेतो अशा पद्धतीने. आणि 73मध्ये पण काय करून टाकणार तुम्ही, 73मध्ये पण तुम्ही काय करणार, 0 डिग्री सेल्सिअसला 273 आहे, तर 273मध्ये तुम्ही डिग्री सेल्सिअस जर ॲड केलं तर तुम्हाला केल्विनमध्ये पण भेटेल. जसं की काय बरं का, इथं काय आलं, इथं उत्तर आलं 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअसला मला केल्विनमध्ये जर करायचं असेल तर मी काय करणार, 273 अधिक 20 करून देणार. 273 अधिक 20 जर केलं 273.15, 20 जर केलं तर किती येऊन जाईल ते 293.15. आलं लक्षामध्ये रे, ते बेसिकली इक्वेशन लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे. चला मला आता पटकन फक्त 5 सेकंदाच्या आत उत्तर पाहिजे, 5 सेकंदाचा. ठीक आहे. मी तुम्हाला असं बोललो समजा 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाईट, उत्तर द्या पटकन. चला सांगा रे. 68. तो किती म्हटले, 68 उत्तर काढलं का, 68 उत्तर काढलं का. एक कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन जर केला तर किती झाले, 180 डिवाइड बाय 5. तर 180 डिवाइड बाय 5 म्हणजे किती येतात, हे झाले 5 त्रिक 15, 5 सक 30, 36, राईट. किती येत आहे 36. आता 36 येत आहे ना. मी किती बोललो बरं तुम्हाला, 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस बरोबर इज इक्वल टू किती बोललो मी, 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 32 फॅरनहाईट, राईट. आणि इथं किती उत्तर किती काढलं रे आपण,
68 येते ना. मग 68 येते म्हणजे मी तुम्हाला किती बोललो होतो ॲड करायला. याच्यामध्ये ॲड केल्यावरती येतं ना ते का नाही येत? जर 32 मध्ये मी जर ॲड केलं तर मग येत नाही ना. ठीक आहे, जाऊ दे. तर बघा अशा हां, तर जर का समजा तुम्हाला लागते. हां, तर हे रिलेशन पक्का लक्षामध्ये ठेवा. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल. असं काही काढता येईल का बरं का? जर मी असं बोललो की सेंटीग्रेडची स्केल आहे आणि फॅरेनहाइटची स्केल आहे, हे दोघं इक्वल कोणत्या टेम्परेचरला राहतील? याचा प्रश्नाचं उत्तर देता येईल का तुम्हाला? हे तुम्हाला मी एक रिलेशन देतोय, राईट. माझ्याकडे काय डिग्री सेल्सिअसची एक स्केल आहे आणि दुसरी काय आहे आपल्याकडे फॅरेनहाइटची स्केल आहे. मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय की असं कोणतं एक टेम्परेचर आहे की त्या टेम्परेचरवरती हे दोघं जे आहेत हे दोघं सारखे दिसायला भेटतात? काही करता येईल का बरं का असं? C=F. जर तुम्हाला मी असं बोललो की -100 डिग्री सेल्सिअसवरती मायनस किती 100 डिग्री सेल्सिअस -100 डिग्री सेल्सिअसवरती किती फॅरेनहाइट असेल हे सांगा रे. -100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेनहाइट हे सांगा मला. -100 -148 डिग्री फॅरेनहाइट मायनस 140. ओके -148 फॅरेनहाइट. ठीक आहे, बघू त्याला काढू आपण ना. तर काहीतरी एक लिमिट असेल, त्या लिमिटमध्ये जे आहेत ना त्या लिमिटच्या बाहेर जर गेलं असेल ना, जसं की म्हणतो उच्चेवर इज ग्रेटर वगैरे म्हणतो ना, तसा एक पॉईंट आपल्याला शोधायचा आहे तो. ठीक आहे, तर हे एक रिलेशन तुमच्या लक्षामध्ये राहावा. कन्वर्जन तर तुम्हाला करता यायला पाहिजे परीक्षेमध्ये आल्यावरती. ठीक आहे, तर मग शरीराचं तिथे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर विचारतात तुम्हाला. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर जे आहे 100 डिग्री सेल्सिअस असतं, त्याचं कन्वर्जन करून तुम्ही फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करा. फॅरेनहाइटमध्ये किती येणार ते 212 डिग्री फॅरेनहाइट येऊन जाणार. आणि जर का तुम्हाला केल्विनमध्ये विचारलं तर केल्विनमध्ये 373 येऊन जाईल. तुम्ही सरळ त्याच्यामध्ये ॲड करून देतात तो, राईट. अशा पद्धतीने आपल्याकडे हे फॉर्म्युले असतात. तो तिघाचा फॉर्म्युलेचं तुम्हाला रिलेशन मी सांगून दिलेलं आहे. परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला ते सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर इथपर्यंत तर आपलं कवर झालं. आता इथपर्यंत बात आपली कवर झालेली आहे. आता पुढे जर आपण गेलो तर पुढचा पॉईंट काय बरं का? आता पुढची कन्सेप्ट तुम्हाला शिकवायची आहे ती म्हणजे स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी काय असते व्यवस्थित लक्ष देऊन आहे का सगळ्यांनी? ठीक आहे, तर कुठे गेलं आहे? तर आपण हीट कॅपॅसिटी शिकवतो. हीट कॅपॅसिटी काय असते बरं का? लक्ष द्या सगळ्यांनी. हां, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला उत्तर द्या बरं का. समजा एक भांडं आहे, या भांड्यामध्ये एवढं पाणी भरलं आहे रे. हां, आणि दुसरं एक भांडं आहे, या भांड्यामध्ये समजा आपण एवढंच पाणी भरलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय? की मला सांगा कोणाला जास्त उष्णता द्यावी लागेल? कोणाला जास्त उष्णता द्यावी लागेल इन टर्म ऑफ टेम्परेचर म्हणा वाटलं असतं. म्हणजे काय बरं का, मला काय करायचं आहे, याला 30 डिग्री सेल्सिअस बनवायचं आहे. सध्या तो किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. हे पाणी जे ना सध्या रूम टेम्परेचरला आहे, म्हणजे आपण म्हणू 20 डिग्री सेल्सिअसला आहे. हे पाणी पण 20 डिग्री सेल्सिअसला आहे. पण या दोघांना मला 30 डिग्री सेल्सिअस बनवायचं असेल तर कोणतं पाणी लवकर 30 डिग्रीला पोहोचल असा प्रश्न विचारला. कोणतं पाणी लवकर, आणि उष्णता तुम्ही सारखी देतात याला पण सारखी. याला तुम्ही काय म्हणणार की हवाला जो आहे ना हा लगेच 30 डिग्री सेल्सिअसला पोहोचून जाईल. मग हा का पोहोचत नाही आहे? कारण की त्याची एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय आता त्याला समजून घेऊया आपण. बघा, तो मी काय करत होतो, आपण जे ना ही एक भांडं आहे, ही पण एक भांडं आहे. याच्यामध्ये पाणी खूप भरलेलं आहे, इथं पाणी कमीच आहे. इथं मी उष्णता क्यू एवढी उष्णता देत होतो, हीट जूलमध्ये क्यू जूल एवढी उष्णता देत होतो आणि याला काय करत होतो क्यू जूल दोघांना सारखी देत होतो. इथे मला 330 डिग्री सेल्सिअस बनवायचं आहे, याला पण 30 डिग्री सेल्सिअस मला बनवायचं आहे. यांचं टेम्परेचर तर मी याच्यामध्ये थर्मोमीटर टाकला आहे समजा. हां, तर घडत काय होतं की हा जो आहे ना हा लवकर हे होत होता, पण हा लवकर होत नाही. याचा अर्थ असा की याची हीट कॅपॅसिटी जो आहे ना हवाला याची हीट कॅपॅसिटी काय आहे? याची हीट कॅपॅसिटी जास्त आहे. हीट कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे असं घडतं आहे. तर लक्षात घ्या, हीट कॅपॅसिटी जास्त कोणाची आहे? या भांड्याची हीट कॅपॅसिटी जास्त आहे. आता हीट कॅपॅसिटी म्हणजे काय याला बेसिक लेवलला आपण समजून घेऊ. म्हणजे काय बरं का, समजा एखादी बॉडी, ठीक आहे, काहीतरी त्याचं वजन आहे, तर त्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढं आपल्याला काय करायचं आहे? 1 डिग्री एवढं सेल्सिअस आपल्याला त्याला तापवायचं आहे. तो कोणती पण बॉडी घ्या, तिचं वजन काहीतरी, एखादी बॉडी पडलेली आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे? त्याला आपल्याला तापवायचं आहे. किती? समजा 20 डिग्री सेल्सिअस होत होता तर मला 21 डिग्री करायचं आहे. 1 डिग्रीने मला वाढवायचं आहे. ठीक आहे, सो 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर मला राईज करायचं आहे. तर 1 डिग्री सेल्सिअस मला टेम्परेचर राईज करण्यासाठी काही ना काही क्यू एवढी काय द्यावी लागेल? उष्णता द्यावी लागेल. तो काहीतरी उष्णता द्यावी लागेल ना मला. तर किती उष्णता द्यावी लागेल? तर जेवढी काही उष्णता मला द्यावी लागत असेल त्या उष्णतेला आपण काय म्हणतो? हीट कॅपॅसिटी. आलं लक्षामध्ये? तर जर का जास्त उष्णता मला द्यावी लागत असेल तर हीट कॅपॅसिटी जास्त. तर लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला
कोणती पण बॉडी असू द्या ज्याचं वजन जे की आहे एम एवढं वजन आहे, राईट का. तर कोणती पण बॉडी त्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापवण्यासाठी 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापवण्यासाठी जी हीट एनर्जी प्रोव्हाइड केली जात असते तिला काय म्हणत असतात, तर तिला जे काही आहे तिला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी, त्याची हीट कॅपॅसिटी. मग मला काय दिसायला भेटते बरं का, तर हीट कॅपॅसिटी याची जी की हीट कॅपॅसिटी आहे, याची हीट कॅपॅसिटी. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, याच्यामध्ये पाणी खूप जास्त आहे, याच्यामध्ये पाणी खूप कमी आहे, तर याची हीट कॅपॅसिटी जास्त आहे, याची हीट कॅपॅसिटी कमी आहे, याचा अर्थ काय होतोय पटकन सांगा. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ असा होतोय की हे याला 30 डिग्री सेल्सिअसला तापवण्यासाठी हीट किती लागत आहे, हीट फक्त समजा 17 जूल लागते, 17 जूल. परंतु याला 30 डिग्रीला आणण्यासाठी इथं हीट किती लागते माहिती आहे का, इथं लागते समथिंग 30 जूल एवढी लागते. आलं लक्षामध्ये. तर मग सांगायचं तात्पर्य काय आहे की 30 डिग्री, दोघांना 30 डिग्री एवढंच पोहोचायचं होतं मला, परंतु ही 17 जूल एवढ्या हीट देऊनच होऊन गेली. परंतु याला जे ना मला अजून जास्त हीट द्यावी लागेल. तेव्हा तुम्ही बघा ना, 2 भांडे तुम्ही जर का समजा एक छोट्या भांड्यामध्ये जर का पाणी तापवायचा प्रयत्न केला तर ते लगेच तापून जातं का, कारण की तुम्ही कमी उष्णता दिली आणि त्याच्यामध्ये. परंतु जे मोठं भांड्यामध्ये पाणी जर असेल ना त्याला हीट तुम्हाला जास्त, कारण की याची हीट एनर्जी काय असते जास्त. तो म्हणजे कारण की याची जी काही आहे हीट कॅपॅसिटी जास्त आहे. आता हीट कॅपॅसिटी जास्त म्हणजे काय, अजून त्याला व्यवस्थित समजून घेऊया बघा. तर सगळ्यात महत्त्वाची बात बघा, हीट कॅपॅसिटीबद्दल मी बोलतो. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, 1 डिग्री सेल्सिअस एवढं बनवण्यासाठी तुम्हाला किती जूल एवढी उष्णता द्यावी लागते त्याला आपण हीट कॅपॅसिटी म्हणत असतो. तुलना करण्यासाठी हीट कॅपॅसिटीची टर्म आपण यूज केलेली आहे, ठीक आहे. मग हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला जो की आहे लोक अशा पद्धतीने बनवतात. कसे, हीट कॅपॅसिटीची ना तुम्हाला किती जूल एवढी उष्णता द्यायची. मी तुम्हाला जर का प्रश्न विचारला या 2 भांड्यामध्ये तुम्हाला याला जास्त जूल एवढी लागत होती, कशावरून तुम्ही ठरवलं बरं का, कारण की त्याच्यामध्ये पाणी जास्त भरलेलं होतं, बरोबर का. मग मी असं म्हणू शकतो का की जी हीट आपण प्रोव्हाइड करत आहोत ती हीट कशावरती डिपेंड करून जाते, ती हीट डिपेंड करून जाते मासवरती. ती डिपेंड कशावरती करून जाते, मासवरती, बरोबर आहे, राईट. आता तुम्हाला उष्णता द्यायची, तुम्हाला जी हीट जी द्यायची, उष्णता जी द्यायची आहे ती डिपेंड कशावरती करेल. तुम्हाला उष्णता जास्त द्यायची ती डिपेंड कशावरती करेल. समजा तुम्हाला एखादं जी नाही भांडे, याच्यामध्ये 20 डिग्री सेल्सिअस एवढं पाणी, बरोबर. याला मला किती करायचं आहे, 100 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. आता 20चं मला 100 डिग्री करायचं आहे समजा, आणि या 20चं मला किती करायचं आहे, 50 डिग्री करायचं आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. 20चं 100 करायचं आहे आणि 20चं 50 करायचं आहे, मला कुठे उष्णता जास्त द्यावी लागेल, उष्णता कुठे जास्त द्यावी लागेल रे, कुठे द्यावी लागेल. तर 20चं 100 करायचं आहे आणि 20चं 50 करायचं आहे. तुम्ही काय म्हणणार की 20चं जर का 100 करायचं असेल तर नक्कीच दोघं सेम लेवलला भरलेले आहेत ते, तर नक्कीच आपल्याला उष्णता जास्त द्यावी लागणार, बरोबर. तर उष्णता तुम्हाला जास्त थोडा वेळ टाईम वेट करावा लागतो ना आपल्याला, मग उष्णता आपल्याला जास्त द्यावी लागत असते, बरोबर. सो देअरफॉर मला काय म्हणायचं होतं की जी हीट एनर्जी आपण खालून सप्लाय करत असतो, या हीट एनर्जीलाच हीट कॅपॅसिटी पण म्हणतात. तर जी हीट एनर्जी आपण खालून सप्लाय करत असतो त्याला हीट कॅपॅसिटी पण म्हणतात. इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॉट मास, इट डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर, राईट, आणि डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्पेसिफिक कॅपॅसिटी. तो इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वॉट स्पेसिफिक हीट. अशा पद्धतीने एक फॉर्म्युला बनवून देतो. तो फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, याला समजून सांगतो. डिरेक्टली प्रोपोर्शनल न लिहिता आपण डायरेक्ट आता काय करू, इक्वल लिहून टाकू. कॉन्स्टंट पण मी त्याच्यात घालून दिला आहे. सो एम डेल्टा टी इंटू सी. आता हे काय आहे व्यवस्थित समजून घ्या. तर तुम्हाला काय बोललो बरं का मी, की जी खालून उष्णता जी सप्लाय करायची असते त्याला हीट कॅपॅसिटी म्हणत असतो. जी उष्णता आपण खालून सप्लाय करत असतो त्याला हीट कॅपॅसिटी असे आपण म्हणत असतो. हीट कॅपॅसिटीला मी समजून काय सांगितलं तुम्हाला, की 1 डिग्री सेल्सिअस एवढं कोणती पण गोष्टी असू द्या ती कशाने बनलेली आपल्याला काही माहीत नाही. 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राईज करण्यासाठी जी उष्णता तुम्ही प्रोव्हाइड करत असतात, सप्लाय करत असतात, त्याला हीट कॅपॅसिटी असे म्हणत असतात. मग तुम्ही म्हणणार की आता या फॉर्म्युला आपण त्या पद्धतीने आपण तो फॉर्म्युला बनवला. ते डिपेंड कशावरती करतं, तुम्हाला किती उष्णता सप्लाय करायची आहे ते डिपेंड करून जाणार मासवरती. ती समोरच्या बॉडीचं मास किती आहे, जास्त मास असेल तर जास्त हीट आपल्याला हे करावं लागेल, टेम्परेचर डिफरन्सवरती, राईट का. आणि एक असतो म्हणजे आपला पुढचा जो असतो सी. या सीला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक हीट. याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट म्हणजे काय ते पण आपण समजून घेऊया, ठीक आहे. स्पेसिफिक पहिले मला सांगा, तुम्हाला बेसिक लेवलला कळालं का रे. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, हीट सप्लाय म्हणा. हीट कॅपॅसिटी म्हणजे किती हीट सप्लाय आपल्याला करायची आहे, त्याला हीटचा आपण काय म्हणतोय, हीट कॅपॅसिटी आपण म्हणत आहोत. बघूया. तो एक फॉर्म्युला बनतोय, क्यू इज इक्वल टू, याच्यावरती गणित येतात बरं का. तो क्यू इज इक्वल टू एम म्हणजे वजन, ठीक आहे, डेल्टा टी इंटू सी. अशा पद्धतीने मला देईल. आता सी म्हणजे काय, याला म्हणतो सी नथिंग बट आवर स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट काय असते लक्ष द्या.
स्पेसिफिक हीट एक टर्म आहे, ठीक आहे, एक टर्म आहे. ती टर्म काय आहे, तुम्ही याला कॉन्स्टंट म्हटलं तरी चालेल, कारण की मी काय बोललो तुम्हाला, हीट सप्लाय दॅट इज हीट कॅपॅसिटी ऑर हीट सप्लाय इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मास, इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर डिफरन्स. बरोबर, दोघांना एकत्र करून जो कॉन्स्टंट येत होता तो कॉन्स्टंट आपला स्पेसिफिक हीट होता. आता स्पेसिफिक हीट जो काही आहे आपला कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. तो स्पेसिफिक हीट म्हणजे काय बरं का, 1 युनिट मासची एखादी वस्तू आहे. किती? 1 युनिट मास. 1 युनिट मास म्हणजे काय, 1 किलोग्रॅमचा, समजा 1 किलोग्रॅमचा लोखंड आहे. 1 किलोग्रॅमचा काय आहे, लोखंड, किंवा 1 ग्रॅमचा, 1 ग्रॅमचा काय आहे, 1 ग्रॅमचा एक लोखंड आहे, ठीक आहे. 1 ग्रॅमचा एक लोखंड आहे. त्याला मला काय करायचं आहे, त्याला 1 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस एवढं काय करायचं आहे, त्याला तापवायचं आहे. तर लक्षात घ्या, 1 ग्रॅम, कोणती, प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं असणार आहे. पाण्याचं वेगळं असणार आहे, राईट का. पाण्याची स्पेसिफिक हीट वेगळी, प्रत्येकाची वेगळी. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की 1 ग्रॅम एवढं वजन आहे त्या वस्तूचं, त्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर जर तुम्हाला राईज करायचं असेल तर किती उष्णता आपण देत असतो, त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. काय बोललो कळालं का रे, काय बोललो कळालं का. कोणती पण वस्तू, समजा पाणी आहे रे, पाणी, किती पाणी, 1 ग्रॅम ऑफ पाणी. या 1 ग्रॅम ऑफ पाणीचं सध्याचा टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस आहे, पण मला त्याला 21 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. तर 1 ग्रॅम वॉटरचं आहे 20 डिग्री सेल्सिअस आता आहे, परंतु मला 21 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं काय करायचं आहे, टेम्परेचर करायचं आहे. तर मला काही ना काही उष्णता द्यावी लागेल. तर किती उष्णता द्यावी लागेल, तर 1 डिग्री सेल्सिअस म्हणतोय, फक्त लक्षात घ्या. 1 ग्रॅमची वस्तू, 1 ग्रॅमची वस्तू असायला पाहिजे, 1 ग्रॅमची वस्तू असायला पाहिजे. तो 1 ग्रॅमची वस्तूला आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढवण्यासाठी जी उष्णता द्यावी लागत असते त्याला स्पेसिफिक हीट असे म्हणतात. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, स्पेसिफिक हीट आणि क्यू हे दोघं टर्म सारखे आहेत का. स्पेसिफिक हीट आपण सीने दाखवतो, हे दोघं टर्म सारखे कधी होतील, पटकन सांगा रे. क्यू इज इक्वल टू सी कधी होईल, मला काहीच कळालं नाही, ते वांग कळालं नाही. बघा लक्ष द्या, आता काय बोललो मी, क्यू इज इक्वल टू एम डेल्टा टी इंटू सी, अशा पद्धतीने जे काय आपला फॉर्म्युला बनतो, याला म्हणतो मी हीट कॅपॅसिटी, राईट का. ही असते आपली स्पेसिफिक हीट. मी काय बोललो तुम्हाला, क्यू इज इक्वल टू सी होऊन जाणार, बरोबर. या दोघांचे डिफिनेशन सारखी कधी होतील बरं का. तुम्ही अगोदर याची डिफिनेशन काय बोललो मी, कोणती पण वस्तू किती पण वजनाची असू द्या, ती काही घेणं देणं नाही आपल्याला. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी किती पण वजन असू दे बरं का, किती पण, तो 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान हे करण्यासाठी किती जूल आपण हे देत असतो, त्याला म्हणून देतो आपण क्यू, बरोबर. पण सी काय असतो बरं का, वजन किती आहे, वजन 1 युनिट आहे. 1 युनिट म्हणजे काय, समजा 1 ग्रॅम, 1 किलोग्रॅम एवढं. तर 1 युनिट एवढ्या वस्तूचं वजन जे काय आहे ते 1 युनिट आहे. त्याला 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट आपल्याला प्रोव्हाइड करायची असते त्याला आपण काय म्हणत असतो, स्पेसिफिक हीट, बरोबर. तर मग आता वजन किती आहे, वजन 1 आहे, टेम्परेचर किती आहे, 1च आहे. तो टेम्परेचर डिफरन्स पण 1 डिग्री सेल्सिअस आहे, याचं पण 1. तो त्यामुळे हे दोघं जर का तुम्ही जर का 1 टाकले तर क्यू इज इक्वल टू सी होऊन जाईल ना. मग याचा अर्थ काय होतोय बरं का, तो क्यू इज इक्वल टू सी होऊन जाईल, ते क्यू इज इक्वल टू सी होताना दिसायला भेटते. तर लक्षात घ्या. मग आता प्रत्येक पाण्याचा जो काही आहे, पाण्याचा सी, पहिले मला सांगा तुम्ही, जो हा सी आहे स्पेसिफिक हीट, याचं युनिट काय येईल बरं का. आता कोण सांगेल मला, स्पेसिफिक हीट जे काही आहे याचं पर्टिक्युलरली याचं युनिट काय येईल ते सांगा मला, याचं युनिट काय येईल. काय बोललो मी तुम्हाला, 1 ग्रॅम, ठीक आहे. या 1 ग्रॅमला काय करायचं आपल्याला, सो ठीक आहे, 1 ग्रॅमला आपल्याला काय करायचं, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, याला म्हणतो आपण सी इज इक्वल टू, जो सीचं युनिट आहे रे, सी जो काही आहे स्पेसिफिक हीट, या स्पेसिफिक हीटचं युनिट कोणतं, CGS युनिट मी तुम्हाला सांगून दिले, ठीक आहे. तो आपण पहिले SI युनिट बघू ना. स्पेसिफिक हीट जे काही आहे, स्पेसिफिक हीट, या स्पेसिफिक हीटचं SI युनिट सांगा. तर SI युनिट काय असते, जूल पर किलोग्रॅम, सगळे पर डिग्री सेल्सिअस. हे काय झालं, त्याचं स्पेसिफिक हीटचं युनिट झालं. CGS युनिट जर स्पेसिफिक हीटचं विचारलं, स्पेसिफिक हीट डिनोटेड करता छोटा सीने, ठीक आहे. तर तुम्ही काय कसं काय दाखवणार बरं का, तो जूलचं काय होऊन जातं कॅलरी, ग्रॅम किलोग्रॅमचं काय होणार ग्रॅम, आणि डिग्री सेल्सिअस जो काय आहे तो तसा तसा राहणार आहे. अशा पद्धतीने त्याचं SI युनिट पण विचारलेलं आहे आणि CGS युनिट पण विचारलेलं आहे. तर दोघं लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगतोय, पहिले मला सांगा, तुम्हाला कळालं का रे स्पेसिफिक हीट म्हणजे काय. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तुम्ही ऐकतायत का, पहिले हे पण सांगा. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, कळालं का. हो. ठीक आहे. तो स्पेसिफिक हीट म्हणजे काय तुम्हाला कळालं, लक्षात राहील. आता प्रत्येकाची स्पेसिफिक हीट, आता जर तुम्हाला मी असं बोललो तर कोणीतरी मला एकाने एक्सप्लेन करून सांगा. मी जर तुम्हाला असं बोललो की ॲल्युमिनियम जो काही आहे, ॲल्युमिनियम जो काही आहे त्याची स्पेसिफिक हीट म्हणतो मी, स्पेसिफिक हीट जी आहे ना ती 0.21 आहे. त्याची स्पेसिफिक हीट किती आहे, 0.21 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, राईट का. तो मला सांगा याचा अर्थ काय होतो, पटकन सांगा, पटकन कोणतरी एकाने. म्हणजे 1 ग्रॅम ॲल्युमिनियमला
ॲल्युमिनियमचं टेम्परेचर 1°C वाढवण्यासाठी आपल्याला 0.21 कॅलरी एवढी हीट लागते. हीट लागणार आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने हे असणार. परंतु जर का समजा मी असं बोललो की 10 किलोग्रॅम, जर मी असं बोललो की 10 किलोग्रॅम एवढं काय आता ॲल्युमिनियम, चला उत्तर काढून दाखवा. हां, आता तुम्हाला मी ॲल्युमिनियमचं 0.21ची व्हॅल्यू लक्षामध्ये राहू द्या. 0.21 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस ही व्हॅल्यू तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. आता ॲल्युमिनियमचीच बात करतोय. 10 ग्रॅम, आता किती बरं का, हा 10 ग्रॅम आहे. 10 ग्रॅम. आता मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय, 10 ग्रॅम. तर 10 ग्रॅम हे जे काही ॲल्युमिनियम आहे ना, या 10 ग्रॅम ॲल्युमिनियमचं सध्या टेम्परेचर किती आहे, 20°C आहे. किती आहे, 20°C. ओके, तर 10 ग्रॅम ॲल्युमिनियम त्याचं सध्या 20° हे आहे. आता 20° तर मला 30° बनवायचं. किती, 30°. तर तुम्ही मला उत्तर द्या बरं का, तोंडी उत्तर, म्हणजे पेन वगैरे नका उचला. सोपं जर असेल, आता 21 आहे, सोपं असेल तर करून बघा काय असेल ते बघा. तो 20°चं मला 30° टेम्परेचर करायचं आहे 10 ग्रॅम एवढ्या ॲल्युमिनियमचं, राईट का. मला किती उष्णता लागेल, आणि ती उष्णता लागेल म्हणजे किती उष्णता मी प्रोव्हाइड करेन, 2.1. त्याला काय म्हणतो मी ते पण सांगा. किती रे, उत्तर सांगून दिलं का? 2.1. मला नाही माहिती उत्तर, मी तोंडी काढलं दादा बघा. अरे तो इथं मला डिफरन्स किती दिसायला, टेम्परेचर डिफरन्स किती आहे, 10°C आहे बरोबर, राईट का. तो आपण आता इथं बघा याची व्हॅल्यू कशामध्ये दिली आहे, CGS युनिटमध्ये दिली आहेत ना, तर अख्ख्यानं CGS युनिटमध्ये कन्वर्ट करायचं. आता ऑलरेडी CGSमध्ये आहे, देअर फॉर व्हॉट, तो मास किती आहे, 10 ग्रॅमचं मास आहे, राईट. आपल्याला क्यू काढायचं, की क्यू म्हणजे काय, किती उष्णता देऊ, याला हीट कॅपॅसिटी पण म्हणतात, किती उष्णता देऊ, राईट का. सो क्यू इज इक्वल टू 10 ग्रॅम इंटू टेम्परेचर डिफरन्स किती होता, 10°C, आणि याचा किती होता, 0.21. तर तुम्ही जर का हे करायला गेला तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल ना, 10 किती झाले, 100 इंटू 0.21, राईट का. तो किती येणार आहे, ते 2 घरी इकडे सरकवतात तुम्ही, तिकडे 21 का रे, 21 उत्तर येते का, राईट का. तो 21 कॅलरी पर ग्रॅम, 21 कॅलरी पर ग्रॅम पर °C. आता ही तुम्ही बघा, या कॅन्सल करून बघा, तुम्हाला कशामध्ये युनिट भेटते ते 100 का होता, 100 ग्रॅममध्ये होता. हे आपण युनिट काढून बघू आता, जी की हीट प्रोव्हाइड आहे त्याचं युनिट कसं काढतो आपण, ग्रॅम होतं, आणि टेम्परेचर कशामध्ये, °C होतं, आणि हा कशामध्ये बरं का, हा होता कॅलरी पर ग्रॅम पर °C. याच्यामुळे काय होते बरं का, काय कट होते, ग्रॅम कट, कॅलरी कट. उत्तर कशामध्ये भेटतंय तुम्हाला, कॅलरीमध्ये. उत्तर कसं काय येईल मग आता, 21 कॅलरी. 21 कॅलरी एवढी हीट तुम्हाला सप्लाय करावी लागेल. कळालं का. एक क्वेश्चन PSI मधला आलाय, सोडून दाखवतात का, चला सोडून दाखवा बरं का. एक क्वेश्चन PSI मधला आला आहे, मी तुम्हाला मराठीत आहे ते मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगतो, ठीक आहे. तर 2 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30°C पासून 100°C पर्यंत वाढवण्यासाठी टिंब उष्णता लागेल, राईट का. तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक हीट माहीत पाहिजे. तो स्पेसिफिक हीट वॉटरची किती असते ते सांगून देतो तुम्हाला मी. पाणी आहे ना, ते पाठ पाहिजे बघा, ॲल्युमिनियम तिकडे राहू द्या, पण पाण्याची स्पेसिफिक हीट पाठ पाहिजे. पाण्याची किती असते, 1 कॅलरी पर ग्रॅम पर °C. ही पाण्याची काय असते, ही पाण्याची असते आपली स्पेसिफिक हीट. मग तुम्ही मला प्रश्न द्या बरं का, तर पाणी जे आहे ना, 2 किलोग्रॅम एवढं पाणी आहे. किती आहे, 2 किलोग्रॅम एवढं पाणी. तर 2 किलोग्रॅम एवढ्या पाण्याला 30°, सध्या त्याचं 30°C एवढं तापमान आहे. त्या 30°C पासून मला 100°C एवढं तापमान करायचं आहे. तर मला किती कॅलरी एवढी हीट प्रोव्हाइड करायची आहे. मला क्यू काढून दाखवा, मला हीट कॅपॅसिटी काढून दाखवा, मला हीट प्रोव्हाइड काढून दाखवा पटकन.